विजया आलेच. हा. आणि मेघना कुठे आहे? येते. ये ग, घे. तिला ठेव. तू पण घे ग. हो घेते. बस ग, बस मेघना. तू पण बस ग. असू देव माई. वा, या उकाड्याने ना जीव अगदी हैराण झालाय माझा. नुसतं चिकट चिकट वाटत असतं रे. मुंबई मुंबई रे देवा. आपल्या सगळ्यांसकट ना अख्ख्या मुंबईला एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत भरलं असं वाटतं मला. पाऊस येईपर्यंत आता हे असंच. पाऊस आला तरी माती कुठे शोषून घ्यायला, सगळीकडे नुसतं सिमेंटच. हो ना, म्हणजे मग आणखीनच उकडणार आता. माई, मी काय म्हणतो, आपण सगळं घर एसी करून टाकूया. 3 स्प्लिट एसी लावून टाकूया ना. ए नको रे बाबा, दिवसभर दारं खिडक्या बंद राहतील, मला घुसमटल्यासारखं होईल बाई घरात. नाही उपयोग काय त्या गोष्टीचा. घरातून बाहेर पडलं की हिमालयातून वाळवंटात गेल्यासारखं वाटेल. पण माई, निदान बेडरूम्स तरी एसी करूया ना. ते तुमचं तुम्ही बघा बाई. हो का? हो. असं आहे का माई? मी 3 वर्ष ओरडतोय तर मला 1500 करणं देतेस. आणि आता आदित्यचं लग्न झाल्यावर तो म्हणाल आता लगेच ते तुमचं तुम्ही बघा बाई. हो का? अगं बाई, सरळ सरळ पार्सलिटी आहे. आणि आरचू म्हणते ते बरोबर आहे. तू ना आदित्य आणि सुना यांचं जरा जास्तच करतेस ना माई. काय डांबरट आहे हा. तुझं लग्न झालं तेव्हाच नानांनी तुला सांगितलं होतं काय पाहिजे ते कर म्हणून. तेव्हा याच्या डोक्यात कूलरचं वेड होतं ना. एसी नको म्हणत होता, घुसमटल्यासारखं होईल घरात. आणि आता माझ्याच डोक्यावर खापर फोडतोय हा. माई तसंच करतो तो. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? एरवी आरचूची टांग खेचतो, पण ह्यावेळी तो आरचूच्या पार्टीत जाऊन बसलाय. हो ग. आरचूला जाऊन सांगायला पाहिजे, खुश होईल ती. पण काय बरी आहे का ती? पाय कसा आहे तिचा? पाय दुखतोच आहे जरा, पण मेघना अखंड सेवा करते ना, त्याच्यामुळे मूड एकदम मस्त आहे. आणि मेघनावर खूप खुश आहे. मेघना, त्या फोनचं कळलं का ग काही? तुझ्या आईचाच होता का फोन तो? हो ताई. अय्या, पण मग कट का केलं त्यांनी? ते बाबांनी माझ्याशी बोलायला बंदी घातली. काय? याला काय अर्थ आहे? अगं, आणि तुझे बाबा तुझ्यासाठी उपास नाही, ते काय नमस्कारांचे प्रकार वगैरे करतात. हो ना, बरंच काय काय करतात. आणि तुझ्याशीच बोलायला बंदी? अजबच प्रकार आहे हा सगळा. आदित्य, हे जरा जास्त होते असं वाटत नाही तुला? अरे निदान तू तरी बोल त्यांच्याशी एकदा. अमित, मेघना पण तुझ्याशी बोलली की नाही आई? हो. चला, सुटलीच बाई. तुझ्या डोक्यावरचं एक टेन्शन गेलं. नाही तुला वाईट वाटणं साहजिक आहे ग. बिचारी काल रात्रभर रडत बसली होती बाहेर. ते सगळं ठीक आहे माई, पण मेघना, तू सुद्धा थोडंसं फर्म राहायला हवंस. हे बघ, कधी ना कधी त्यांच्या या गोष्टींना विरोध करायला हवा की नको? अमित, अगं माई, आपण संकोच करून नाही चालणार. त्या गिलबिले महाराजांच्या आश्रमावर धाड पडली, जर का त्याच्यामध्ये पोलिसांनी यांना गोवलं असतं तर? श्रद्धा म्हणता म्हणता जीवावर भेटलं असतं की नाही? आता तरी सावध राहायला हवं का नको? तुझं म्हणणं बरोबर आहे अमित. पण काय ग मेघना, बाबांची तब्येत कशी आता? बरी आहे ना? हो, बरी आहे. ऐको, ऐको, ऐको. ताई सावकाश. अहो दुखतोय ना पाय, मग कशाला त्या पायावर वजन देऊन चालताय तुम्ही? सावकाश. अगं पण एकाच ठिकाणी ना बसून बसून कंटाळा आलाय ग मला. इतरांना सुद्धा. म्हणजे अहो म्हणजे तुम्ही जरा वेळ जरी खाली नाही आलात ना तरी सगळ्यांना सुनं सुनं वाटतं. सगळे आता तेच म्हणत होते.
खरंच हो ए ए मग मला खाली घेऊन चल ना आपण जाऊ. नाही 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 नको नको. आता काय एकदम शेपूट घातलीस ए हसायला काय तुला आता मध्ये मला तुमचं बोलणं इतकं आवडतं ना ताई. तुम्ही अगदी बिनधास्त बोलता. कसं बोलायचं जे मनात येईल ना ते तोंडावर बोलून मोकळं व्हायचं. मॅटर फिनिश. तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये ते. म्हणजे एनिवे तू मला खाली नेला नाही का म्हणतेस? अरे हो. अहो ताई, आता जिना उतरताना त्या पायावर वजन आलं किंवा पाय सटकला तर उगाच रिस्क नको ना. हो ग बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना माझ्यासोबत तर नक्कीच घडू शकतात आणि त्यामुळे मलाच जास्त प्रॉब्लेम होईल. मग हे यार पण खूप बोर होतोय ग. हो तेही आहेच. ताई आपण एक काम करूया का? म्हणजे मान्य आहे की तुम्ही खाली नाही जाऊ शकत, पण खालचे वर येऊच शकतात ना. ए हो ए सॉलिड आयडिया आहे. जा 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 सगळ्यांना सांग आणि वरच बोलव सगळ्यांना. मग आलेच. ए अगं पण या सगळ्या गोंधळात हे विचारायचंच विसरून गेले. तू इथे कशाला आली होतीस? अरे हो राहीलच. अहो काही नाही, तुम्हाला काही हवं नको बघायला आले होते. नाही नाही नको मला काहीच नकोय. नक्की? येस आलेच. ए मेघना हा? थांब ना 2 मिनिटं. बोला ना. मेघना थँक्स. तू एवढं माझ्यासाठी करतेस. रिअली थँक्स. काय हो ताई, थँक्यू काय त्यात? एक विचारू? अहो विचारा ना. तुला सतत कसलं टेन्शन असतं ग? नाही म्हणजे तुझ्या मनात सतत काही ना काहीतरी चालू असतं ना? काही प्रॉब्लेम आहे? नाही असं काही नाही खरं तर. हा म्हणजे आई बाबा मला न सांगता कुठेतरी निघून गेले. परक्या ठिकाणी बाबांना काही झालं म्हणजे काळजी वाटते ना हो. बरोबर आहे तुझं. पण मेघना त्या दिवशी नाही का म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जाणून न घेता मी तुला तोंडावर म्हणाले की तुझं तोंड का सतत वाकडं असतं म्हणून. आय एम रिअली सॉरी. रिअली सॉरी. ताई अहो सॉरी काय, तुमच्या घरातल्या कोणीच मला सॉरी म्हणायची गरज नाहीये. तुमच्या म्हणजे अजूनही तुला हे घर आपलं वाटत नाही का? नाही असं नाही. मेघना तुमच्या घरातल्या नाही आपल्या घरातल्या असं म्हणायचं. कळलं? हो मी चुकून बोलून गेले. इट्स ओके. बरं मी जाते आणि बोलावते सगळ्यांना. ए हो जा 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 लवकर जा. अरे याच्यापेक्षा जनावर सुद्धा सज्जन असतात रे. कुठून एवढा आंधळेपणा येतो या लोकांमध्ये मला काही कळत नाही बा. जातीचा एवढा माज. अरे कसली जात? माणसं सगळी सारखीच ना हाडामासाची. तरी एखाद्याला क्षुद्र लेखून असं आघोडी वागायचं काय? काही कळेनाच होतं कधी कधी. आपल्या मुलीने एका खालच्या जातीतल्या मुलावर प्रेम केलं म्हणून तिला मारून टाकलंय आणि त्या मुलाचे हाल घालून त्यालाही मारून टाकलंय. डोकं फिरतं माझं तर. ऐकून मन अगदी सुन्न व्हायला झालंय. खरंच हे सगळं किती लाजीरवाणं आणि ओंगळ आहे ना. भीषण आहे हे सगळं. मला तर ना अलीकडे काही सहनच होईन असं झालंय. एक माणूस दुसऱ्या माणसाबरोबर असं कसं काय वागू शकतो? शी. नाही म्हणजे ह्या सगळ्या समोर लग्न, प्रेम, भावना ह्या शब्दांच्या चिंध्याच होतात. माई तुम्ही प्लीज जरा शांत व्हा. एकीकडे आपण म्हणतो की जग पुढे चाललंय, पण दुसरीकडे याही गोष्टी आहेतच की. हे असल्या प्रकारे वाढतातच आहेत. खरं तर जगणं किती सुंदर आहे रे. एकमेकांनी हातात हात घालून पुढे जायचं ठरवलं तर ती प्रोसेस किती आनंदाची आहे. पण माणसं अशी स्वतःला जखडून घेतात.
जात पात धर्म पैसा, एकमेकांवर कुरघोडी, एकमेकांचा द्वेष. हताश हताश वाटतं कधी कधी. नाही, आणि स्वतःला सुशिक्षित सुसंस्कृत म्हणून घेणारेही याला अपवाद नाही आहेत. म्हणजे आपली मुलगी एखाद्या गरीब किंवा इतर जातीतल्या पण हुशार मुलाच्या प्रेमात पडली ना, तर ते त्या मुलाची हुशारी नाही बघत. पैसा, घर, नोकरी अशा सुरक्षित स्थळाशी बांधून टाकतात तिला. तिला कुणाशी लग्न करायचंय याच्यापेक्षा कुठल्या तरी तिसऱ्याच मुलाशी लग्न लावून देतात तिचं. पण मग तिसऱ्याचंही नुकसानच ना. अशानं ती मुलगी सुखी होत नाही आणि ती 2 मुलंही. बरं, मुलंही कमाल करतात, ते आपल्या मनातलं सांगतही नाहीत वेळेवर. पण दादा, काही ठिकाणी सांगूनही काही उपयोग नसतो. मला माहिती आहे ना अशी एक मुलगी. मला माहिती आहे ना अशी एक मुलगी. काय तिचं काय? तिचं एका मुलावर खूप प्रेम होतं. मुलगा हुशार होता पण सेटल नव्हता, फॅमिली नव्हती. मग काय, आई वडिलांनी त्या मुलाला भेटायची तसदी घेतली नाही. मुलीने खूप विनवलं, पण त्यांनी तिचं लग्न एका तिसऱ्याच मुलाशी लावून दिलं. अय्या, मग ती कसा संसार करणार त्या मुलाशी? तेच ना, म्हणजे मनातलं प्रेम कमी होतच नाही. आणि मनात दुसरं कोणी असताना नवऱ्याशी केवळ कर्तव्य म्हणून संसार करायचा, म्हणजे या मुलाचीही फसवणूक. नाही, आणि असं जबरदस्तीने ती नवऱ्यावर कसं काय प्रेम करेल रे? छे, म्हणजे जास्त हाल त्या मुलीचेच की रे. नाही, पण मग हा प्रॉब्लेम सोडवलाय कसा त्यांनी? म्हणजे सासरच्या लोकांना माहिती नाहीये का काही? नाही, फक्त तिच्या नवऱ्याला माहिती. मी जर तिच्या नवऱ्याच्या जागी असतो ना, मीच त्या मुलीचं तिच्या त्या हिरोशी लग्न लावून दिलं असतं. नाही नाही नाना, पण मला असं वाटतं ना की ह्याच्यामध्ये त्या मुलीचंही तेवढंच चुकलंय. म्हणजे त्या मुलीने लग्न आधीच होणाऱ्या नवऱ्याला सगळं सांगायला हवं होतं, नाही का मेघना? तुला काय वाटतं? मला वाटतं या बाबतीत आपण जनरलाइज नाही करू शकत. म्हणजे अशा घटनांमध्ये प्रत्येक घटनेचे पैलू आणि परिस्थिती वेगवेगळी असते ना. हे करेक्ट आहे, म्हणजे तुम्ही कंपेअर नाही करू शकत. आणि असंही होऊ शकतं ना की त्या मुलीचं ज्याच्याशी मनाविरुद्ध लग्न झालंय तोच मुलगा खूप चांगला असेल तर. याला म्हणतात गुगली. शेवटी प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. ते पाडगावकर किती म्हणत, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण सगळ्यांचं सेम नसतं, हेच खरं. काय ग अर्चू, पाय कसा आहे तुझा? बरं आहे आता त्यातल्या त्यात. काय वाचतेस काय? काही नाही हो, असंच असं काहीतरी. हे माझ्याकडे ना एक मस्त पुस्तक आहे, ते जर वाचलंस ना तर जागच्या जागी खेळून राहशील. हो? कोणतं हो? खुनी खंजर. काकू, काय झालं? अरे दचकले ना मी. त्यांना वाटलं खरंच कुणी खंजर आला की काय. खुनी खंजर कुठली पुस्तकं वाचता तुम्ही? अरे मी कशाला वाचते, मग? आमच्या यांना आवडतात ही अशी डिटेक्टिव्ह पुस्तकं वाचायला. वा, सॉलिड आहे. म्हणजे साइड बिझनेसचा स्कोप आहे. काय ग? काय आलं रे?
तू अजून बसूनच आहेस? मग अरे काय यार अर्चू, कामं नव्हती करायची तर तसं सांगायचं ना आम्हाला. एवढं नाटक करायची काय गरज होती? आदित्य ए माई हाकलं घ्यायला आधी, हाकलं इथून. एक मिनिट. ए काय रे, काय झालं तुझं? खरं बोलतात असं? असं बोलतात खरं? मग खरं बोलतोय हा. टाकलो बस. माई बघ ना, हा सुद्धा त्याच्यात सामील आहे. ए वा, किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, आपल्या खरं बोलण्याने समोरचा माणूस दुखावणार असेल तर खरं बोलायचं नाही. हा? मा माई तू जा, उठ उठ इथून, जा बरं इथून. मी थोडीशी जरी चुकले ना तरी नानांनी मला 2 लिटर ज्ञानामृत पाजलं आणि हे दोघं टवाळखोरगिरी करत फिरतात. ते गंमत करतात तुझी. गंमत. मी काय लहान आहे का आता? अगं पण तू अजूनही मला लहान बाळासारखीच वाटतेस, निष्पाप गोड गोड, हो की नाही? मग ते गंमत करणारच काय. अर्थातच. ठीक आहे करा गंमत माझी. पण खरं सांगू, मी खूप लकी आहे. तुम्ही सगळेजण ना माझे खूप लाड करता आणि मला ते फार आवडतं. आणि स्पेशली म्हणजे नाना माई. मेघनाच्या आईबाबांकडे बघितल्यावर मला नाना माईंचं महत्व जरा जास्तच पटायला लागतं. माई बघितलंच ना, तिला न कळवता न सांगता कसे निघून गेले ते. बिचारी एकटीच रडत बसली होती बाहेर. तुला सांगितलं ना आदित्य? हो म्हणजे ए आदित्य, तुला नाना हॉलिडे पॅकेज देणार होते ना मेघनाची परीक्षा संपल्यावर? ते घ्यायचं आणि चुपचाप मेघनाला घेऊन 4 दिवस बाहेर जायचं. याला गाठ माझ्याशी आहे, कळलं? काय शहाण्या माणसानी बायकोच्या अश्रूकडे दुर्लक्ष करू नये. स्पेशलिटी पाई. काय बरं का पाय? काय रे दुष्टा. ओ ग माझ्या शोना शोना, करा रे गंमत. अरे धीरे धीरे मचल है दिले बेकरार, कोई आता है यूं तड़प के ना तड़पा मुझे बार बार, कोई आता है धीरे धीरे मचल है दिले बेकरार, उसके दामन की खुशबू हवाओं में है, उसके कदमों की आहट फजाओं में है, उसके दामन की खुशबू हवाओं में है, उसके कदमों की आहट फजाओं में है, मुझको करने दे 16 सिंगार, कोई आता है धीरे धीरे मचल है दिले बेकरार. अरे कधी आला तुम्ही? काही हवंय का? झालं का तुमचं? ए शाण्या, कामाचं बोल. पत्ते हवेत आम्हाला. हर्षोत्ते बोली मेघनाकडे. ए मेघना काकूकडे. हो म्हणजे ठीक आहे देते. घ्या. थँक्यू. थँक्यू. पळा. चल. काकू. हा आता कंटिन्यू. पल्लव तुझ्या तर
छान गातेस. आवडलं. मीना मावशी आहे. हा बोल ग मावशी. मेघना, तू कुठे आहेस का? कुठे म्हणजे? घरीच आहे. अच्छा, म्हणजे तू घरातच आहेस ना? का ग, काय झालं? नाही मेघना, अगं एक धक्कादायक बातमी आहे ग. मावशी. हे बघ, तू टेन्शन नको घेऊस, मी सांगते तुला. मेघना, अगं तुमच्या घरात चोरी झाली. काय?